नमस्कार मंडळी, प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा विषय हा अत्यंत खास, अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक स्त्रीने लक्ष देऊन ऐकावा असा आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित थोडंसं आश्चर्यचकित झालं असेल. तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, त्यावरून तुम्हाला कळलं असेल की काय बाबा आहे, संक्रांतीला काळे कपडे नेमकं का घालतात? काळा रंग तर अपशकुन मानला जातो ना, मग तो सणाला कसा काय वापरला जातो? फक्त परंपरा आहे का यामागे काही शास्त्रीय कारणही दडलेलं आहे? हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर, व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आपण सगळेच पाहतो की मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा मग काळ्या रंगाचा ड्रेस, पुरुषांसाठी, मुलांसाठी काळा कुर्ता किंवा मग काळ्या बांगड्या, काळ्या रंगाचं साहित्य असणारी किंवा काळ्या रंगाची ओटी, अशा पद्धतीचं सामान वापरलं जातं. विशेषतः स्त्रिया या दिवशी मुद्दाम काळ्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य देतात किंवा पूर्वीपासूनच परंपरागत ते आलेलं आहे. तर मग तुम्हाला खरंच माहिती आहे का की या मागचं सत्य काय आहे? नेमकं काळा रंगच प्रेफरेबली का वापरला जातो? तर आज अनेक लोक असं म्हणतात की काळा रंग वाईट असतो, सणाला काळं घालू नये, अशा बऱ्याच प्रकारच्या समजुती, गैरसमजुती आजकाल बऱ्याच लोकांमध्ये पसरलेल्या आहेत. पण तरीही संक्रांतीला सगळे काळेच का बरं घालतात? म्हणजे काळाच रंग का बरं वापरतात? तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ फक्त एक धार्मिक माहिती तुम्हाला मिळवून देण्याबद्दल नाहीये, तर हा व्हिडिओ आहे आपलं शास्त्र, आपली परंपरा, त्याचबरोबर खूप महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं आरोग्य आणि आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेबद्दल काय सांगते ते ऐकून घेण्याचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या काही गोष्टी कळणार आहेत. व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित शेवटपर्यंत पहा. कळणाऱ्या गोष्टी असा की काळा रंग नेमकं काय शोषून घेतो, संक्रांतीच्या काळात शरीरात नेमके कुठले बदल होत असतात, निसर्गातही कुठले बदल होत असतात, स्त्रियांसाठी काळ्या कपड्यांचं खास महत्त्व काय आहे, आणि आयुर्वेद, ज्योतिष आणि विज्ञान नेमकं काय सांगतं. आणि सर्वात महत्त्वाचा हायलाइटेड पॉइंट असं म्हणून मी की आजच्या काळात काळे कपडे घालायचे की नाही. बऱ्याच जणांचा ब्लॅक इज द मोस्ट फेवरेट कलर आणि त्यांच्या वॉर्डरोबमध्ये काळा रंग असतोच असतो. मग हा व्हिडिओ अशा लोकांनी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे की काळे कपडे कोणत्या दिवशी घालावेत, कोणत्या दिवशी ते टाळावेत, कुठल्या रंगांचे कपडे संक्रांतीला शुभ, म्हणजे कुणासाठी शुभ व काय म्हणजे नेमकं, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर मंडळी, आपल्या सणांमागे केवळ फक्त श्रद्धाच नाही तर खूप खोल शहाणपण दडलेलं आहे. आपले प्रत्येक सण, रीतिरिवाज, प्रत्येक परंपरा काही ना काहीतरी विचार करूनच त्या तशा घातलेल्या आहेत. आज आपण त्या शहाणपणाचा पर्दाफाश करणार आहोत. नेमकं काय शहाणपण दडलेलं आहे हे पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, जेणेकरून तुम्हालाही आज कळेल की नेमकं गुपित काय आहे या संक्रांतीच्या काळ्या कपड्यामागे. चला तर मग सुरू करूया. संक्रांतीला काळे कपडे का घालतात ह्याचं खरं कारण नेमकं काय, ह्यामध्ये आपण 5-6 सेक्शन्स पाहणार आहोत. तर पहिलं सेक्शन आहे संक्रांतीचा काळ, शरीर आणि आपल्या निसर्गात नेमकं काय बदल होतो. तर मंडळी, संक्रांत हा काही फक्त सण नाही, आणि प्रत्येक सण जेव्हा आपण साजरा करतो त्यामागे काही ना काही हेतू हा असतोच. तर हा संक्रांतीचा जो काळ आहे, जिथे निसर्ग एक वेगळं वळण घ्यायला लागणारा असतो, म्हणजेच सूर्य उत्तरायणात प्रवेश करणारा असतो. तो हळूहळू प्रवेश करायला लागतो, थंडी हळूहळू कमी व्हायला लागते आणि वातावरणात बदल सुरू व्हायला सुरुवात होते. आणि जिथे निसर्ग बदलतो तिथे मानवी शरीरावरही त्याचा मोठ्या प्रमाणावर बदल होत असतो. निसर्गातील बदल शरीराला अडॅप्ट करण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग मंडळी, या काळात बऱ्याच लोकांमध्ये, कमीत कमी 60% लोकांमध्ये सांधे दुखायला लागतात, अंगात आळस येतो,
त्वचा कोरडी पडायला लागते आणि मोस्ट ऑफ द मोस्ट स्त्रियांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि दरवर्षी हे होतं म्हणजे होतं. मग आपले पूर्वज हे सगळं निरीक्षणातून ओळखत असायचे. म्हणजे त्या गोष्टी ते व्यवस्थित निरीक्षण करून अगोदर पाहायचे, समजायचे, अनुभव घ्यायचे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक सणामागे, सण साजरा करण्यामागे आरोग्याचंही एक सूत्र ठरवून घेतलं आहे. आता आपण दुसरा सेक्शन पाहूया की काळा रंग म्हणजे नेमकं काय आणि काळाच रंग का बाबा. तर मंडळी, आपण सगळेच म्हणत असतो किंवा आपण जर तुम्ही नसाल म्हणत तर तुमच्या अवतीभोवतीचे लोक म्हणतात की काळा रंग वाईट असतो, काळा रंग अपशकुन असतो. पण विज्ञान मात्र काहीतरी वेगळंच सांगत असतं. आता विज्ञानाचा दृष्टिकोन, अध्यात्माचा दृष्टिकोन कधी कधी बदलतही असतो. तर काळा रंग हा सर्वात जास्त उष्णता शोषून घेणारा रंग आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. आपण विज्ञानाच्या पुस्तकातही हे शिकतो. मग थंडीच्या दिवसात शरीराला ऊब जास्त प्रमाणात लागते आणि सूर्यप्रकाश मात्र कमी प्रमाणात मिळतो किंवा मग थंड हवेची लहर मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच काळा रंग शरीराला नैसर्गिकरित्या ऊब देण्याचं किंवा मग ऊब साठवून ठेवण्याचं काम काळा रंग करत असतो. हेच कारण आहे हिवाळ्यात जास्त काळ्या रंगाचे स्वेटर्स सुद्धा वापरले जातात किंवा मग गडद टोनचे असे स्वेटर्स वापरले जातात. म्हणजेच काळा रंग हे आपलं संरक्षण कवच असल्यासारखं काम करतो. मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता आपण पाहूया सेक्शन नंबर 3, आयुर्वेदाचं रहस्य, वातदोष आणि काळा रंग यांचं नेमकं काय समीकरण आहे. तर आयुर्वेद म्हणतं हिवाळ्यात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढतो, कारण थंडी असते, आपण जास्त हालचाल करत नाही आणि गोठल्यासारखं होतं, त्यामुळं वात वाढतो आणि मग वात वाढला की आपल्याला गुडघेदुखी चालू होते, पायांना गोळे यायला सुरुवात होते, आपली स्किन मोठ्या प्रमाणावर कोरडी पडते, केस तुटायला लागतात, केसांमध्ये सुद्धा ड्रायनेस येतो, कोंडा वाढतो, असे वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे कारणं व्हायला लागतात. तर हे त्रास विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. तर मग काळा रंग काय करतो, तर आपल्या शरीरातील वात शोषून घ्यायचं काम तो करतो, शरीर बॅलन्स ठेवण्याचं काम करतो आणि थंडीचा त्रास कमी व्हावा यासाठी आपल्याला ऊब देण्याचं काम काळा रंग करतो. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी काळा रंग वापरणं हे एक आयुर्वेदिक उपाय म्हणून तुम्ही सुद्धा समजू शकता. कारण आता उन्हाळा सुरू होणार आहे, थंडी कमी होणार आहे. मग अशा वेळेस काळा रंग हे त्याचं प्रतीक मानलं जातं, जे की उष्णता शोषून घेतं. आता चौथं सेक्शन आपण पाहूया की स्त्रियांसाठी काळ्या कपड्याचं नेमकं काय महत्त्व आहे, खास महत्त्व. तर संक्रांत आणि स्त्री यांचं नातं फार खास मानलं जातं. प्रत्येक स्त्री म्हणजे हळदी कुंकू, ओटी, साडी हे सगळं फक्त स्त्रियांसाठी परंपराच नाही आहे, तर स्त्रियांचं शरीर ह्या काळापासून अधिक संवेदनशील बनायला लागतं किंवा मग हार्मोनल बदल जास्त प्रमाणात व्हायला लागतात. थंडीचा परिणाम स्त्रियांच्या शरीरावर जास्त होत असतो, कारण स्त्रीची बॉडी ही पुरुषाच्या बॉडीपेक्षा थोडीशी नाजूक मानली जाते किंवा ती असते, त्यामुळे स्त्रियांच्या शरीरावर जास्त प्रमाणात परिणाम होतो. मग काळा रंग हे शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो आणि कंबरदुखी, गुडघेदुखी अशा पद्धतीचे जे वेगवेगळे दुखणे आहेत, सांध्यांचे दुखणे, हे कमी करण्यासाठी मदत करतो. म्हणूनच आजी, आजोबा, नानी असं म्हणायचे की संक्रांतीला काळी साडी घाल आणि तब्येत ठणठणीत राहील. म्हणजे जर काळी साडी संक्रांतीला घातली तर तुझी तब्येत ठणठणीत राहील. अशा पद्धतीने जुन्या माणसांचे काही विचार होते. आता सेक्शन 5 पाहूया, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन बाबा ह्यामागे नेमका काय आहे. तर धार्मिक दृष्टिकोनातून संक्रांत म्हणजे ऊर्जेचं संक्रमण मानलं जातं. ह्या काळात सकारात्मक, नकारात्मक ऊर्जा ह्यांच्यातील हालचाल मोठ्या प्रमाणावर वाढते असं मानतात. मग ह्याच्यात काळा रंग काय करतो, तर ह्या
अशा संक्रमणाच्या वेळी काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे शोषून घेतो, वाईट नजरेपासून, वाईट वृत्तींपासून, वाईट एनर्जीजपासून आपलं संरक्षण करतो. म्हणूनच संक्रांतीला काळा रंग हा रक्षण कवचासारखा मानला जातो. मंडळी, व्हिडिओ आवडत असेल, माहितीपूर्ण वाटत असेल, कामाची वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबही जरूर करा. आता सेक्शन नंबर 6 आपण पाहूया. मग इतर सणांना काळा रंग का बरं टाळला जातो? तेव्हा तो अपशकुन का मानला जातो? हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न आहे की मग इतर सणांना आपण काळा रंग घालत नाही, सहसा तो टाळतो. म्हणजे दिवाळी, गुढीपाडवा, गणेश उत्सव, कुठलाही आनंद, प्रकाश उत्सव अशा पद्धतीचे जेव्हा सण असतात तेव्हा आपण काळा रंग वापरत नाही. तर संक्रांत म्हणजे काय? संक्रमण. मग संक्रमणापासून आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं ह्यासाठी तेव्हा काळा रंग वापरला जातो. म्हणूनच संक्रांतीला काळा योग्य व इतर सणांना तो टाळलेला बरा असं म्हणतात. आता ही अंधश्रद्धा आहे का? तर अजिबात नाही. ही अंधश्रद्धा नाही. हे ऋतू आणि शरीर यांच्यामधील बॅलन्स कायम ठेवण्यासाठीचं एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. हे पूर्वजांनी, शास्त्रज्ञांनी किंवा मग जुन्या काळातील लोकांनी खूप विचारपूर्वक ठरवलेलं आहे. आता सेक्शन नंबर 7 म्हणजे आज आपण काय केलं पाहिजे, आजच्या काळात आपण काय केलं पाहिजे. आजच्या काळात म्हणजे आजही काळे कपडे आजच्या काळातही आपण घातले पाहिजेत का? हो, पण कसं काय, कशा पद्धतीने असं समजून. पूर्ण काळं नको, काळा किंवा पिवळा रंग, मग काळ्यासोबत दुसरा रंग तुम्ही कॉन्ट्रास्ट करा. स्वच्छ आणि सकारात्मक फिलिंग्स, तुमच्या भावना ठेवा. कारण रंग महत्त्वाचाच नाही आहे, महत्त्वाची आहे त्यामागची भावना. तुम्ही काय विचारपूर्वक, व्हॉट इज युअर इंटेंट टू वेअर दॅट. आज आपण फक्त काळ्या कपड्यांबद्दल बोललो नाही आहेत, तर आज आपण बोललो आहोत आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या आजी नानीच्या जुन्या काळापासून चालत आलेल्या अनुभवांबद्दल, त्यांच्या शिकवणींबद्दल आणि आपल्या शरीराची भाषा, आपल्या शरीराचे गुण समजून घेण्याबद्दल, निसर्गाबद्दल, अध्यात्माबद्दल खूप सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या आहेत. मंडळी, तुम्ही कधी विचार केलात का हो, आपले पूर्वज इतके शहाणे कसे काय होते? ते पुस्तकं वाचून नाही, तर ते प्रयोगशाळेत जाऊन नाही, तर ते त्यांच्या अनुभवाने ते निसर्गाकडे पाहायचे, त्यातून गोष्टी शिकायचे, अनुभव घ्यायचे आणि मग त्यातून आपल्याला ज्ञान द्यायचे. थंडीच्या दिवसात शरीर थकलेलं असतं, मनही कधी बऱ्याचदा उदास असतं. बऱ्याचदा आपल्याला सांजवेळी, दिवसाही खूप उदासवाणं वाटतं आणि मग अशा वेळी तोच काळा रंग, ज्याला आपण अपशकुन म्हणतो, अपशकुन म्हणतो, तो प्रत्यक्षात आपल्याला कवेत घेतो, आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेतो आणि त्याच्याकडील पॉझिटिव्हिटी आपल्याला देतो, आपल्याकडील निगेटिव्हिटी तो खेचून घेतो. संक्रांतीला काळी साडी घालणारी आई ती फक्त सजत नाही, तर ती स्वतःचं आरोग्यसुद्धा जपते, ती आपलं शास्त्र जपते, ती निसर्गाचा अवमान करत नाही, ती आपल्या घराचं सुद्धा संरक्षण करते. मग मंडळी, तुम्हालाही माहिती असेल, तुमचीही आजी म्हणतच असेल ना की संक्रांतीला काळं घाल, अंगात बळ येतं. काय येतं? तर काळा रंग एनर्जी शोषून घेतो म्हणून बळ येतं. मग आज विज्ञान वेगळ्या शब्दात, फक्त म्हणजे शब्द वेगळे पण तेच सांगतं. पण आपल्या परंपरांनी हे सत्य कित्येक वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. आपल्या परंपरांनी म्हणा किंवा पूर्वजांनी म्हणा, हे सत्य आधीच ओळखलं होतं. तर मित्रांनो, मंडळी, सण म्हणजे फक्त फोटो काढणं नाही किंवा मग फक्त नवनवीन कपडे घेणं, सजणं, सवरणं किंवा कपडे बदलणं असं नाही आहे. तर सण म्हणजे शरीराचं ऐकणं, शरीराचं, मनाचं, निसर्गाचं, रूढी परंपराबद्दल सत्य काय आहे ते जाणून घेणं आणि त्या परंपरा, त्या रूढी व्यवस्थित जपणं. तर ह्या संक्रांतीला काळे कपडे घालताना फक्त फॅशन म्हणून ते काळे कपडे घालू नका, तर मनात एक स्वच्छ, नितळ आणि चांगली भावना ठेवा की मी माझ्या आरोग्याची काळजी घेत आहे, माझ्या आरोग्यासाठी मी हा फॅशन ट्रेंड वापरत आहे. आता मंडळी, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा.
तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला फार माहिती मिळणार आहे जी मिळालीच असेल. तर मग जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी भिडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, कामाचा वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि कुणाच्या तरी मनात प्रकाश पडेल तुमच्या एका लाईकने, एका शेअरने. आणि प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब जरूर करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, तुमचं आरोग्य जपा, परंपरा समजून घ्या आणि मग त्या जपा आणि नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरपूर तंदुरुस्त रहा. धन्यवाद.